पतिताये चल सुचिवायाला, प्रभु येशु पदास धरी, अघ सिंधू मधुनी तरायाला, प्रभु येशु कृपाच तरी। प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन। पवित्र शास्त्र बायबलमधून मत्तयकृत शुभवर्तमानाच्या अध्याय 4 व वचन 17 मध्ये असे लिहिले आहे, तेव्हापासून येशू घोषणा करत सांगू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे। पश्चाताप करा असे म्हणण्याचे काय कारण आहे? कारण प्रत्येक मानवाला स्वतःच्या पापाबद्दल पश्चातापाची गरज आहे। कारण स्वतःच्या पापाचा पश्चाताप न करता मनुष्य देवाजवळ न्यायाच्या दिवशी दोषी ठरेल व तो युगानुयुगीच्या नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र ठरेल। मनुष्य स्वतःच्या पापाबद्दल खंडणी भरून देऊ शकत नाही, म्हणून स्वतः देव असताना प्रभू येशू ख्रिस्त मानव होऊन या जगात आला। त्याने घोषणा केली की पश्चाताप करा। त्याने अखिल मानवजातीचे पाप स्वतःवर घेतले, मरण सहन केले। मानवाच्या पापासाठी तो मरण पावला। देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले। न्यायाचा सर्व अधिकार त्याला दिला आहे। त्याला प्रभू असे केले आहे, तुम्ही जे ऐकणारे आहात, तुम्ही जर पश्चाताप केला नाही तर न्यायाच्या दिवशी युगानुयुगीच्या अग्नीमध्ये जाण्यापासून तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही। जर तुम्ही स्वतःच्या पापाबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताला कबुली देऊन तू माझ्या पापासाठी मरण पावला व देवाने तुला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले असा विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारले, तर तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही। कारण तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनावर विश्वास ठेवला आहे व त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजित होणार नाही। देव करो प्रभू येशू ख्रिस्ताचे सत्य समजण्यास तुमचे सहाय्य करो। मनुजांच्या हरि अवज्ञातापा प्रणती करुणा करीतो, प्रभु पाशी चलत्या जुनी पापा शरणागत तारकतो। प्रभुच्या धर्मवंद्य पदा, जगदोद्धारक गुरु राजाच्या, न दुजा पथ मुक्ती पदा।